नमस्कार. बीटीएस म्हणजेच बियॉन्ड द स्पॉटलाइट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्हाला माहित आहे का, आज जी आपल्याकडे व्यक्ती येणार आहे, जे आपले आजचे गेस्ट आहेत, एकदम आगळ्या आणि वेगळ्या आणि एकदम हॅपी पर्सनॅलिटी असलेल्या व्यक्ती आहेत. आणि त्यांचा ज्योतिषावरती जो अभ्यास आहे, अत्यंत सखोल, गर्भाशयातलं बाळ ते देवाकडे जाणारं मानव, ह्या सगळ्याचं काय स्टेजेस असतात, कसे आपण ह्या कोणत्या स्टेजेस मधून जातो, ह्याचा अत्यंत सखोल अभ्यास मॅडमने केलेला आहे. आणि त्यातून त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत, त्यांनी त्यांचं ज्ञान असं लोकांपर्यंत वाटलेलं आहे. तर अशा कोण आहेत या मॅडम? डॉक्टर सुवर्णा सुत्रावे. तर आज आपण डॉक्टर सुवर्णा सुत्रावे मॅडमचं आपण स्वागत करूया. स्वागत आहे मॅडम तुमचं आमच्या बीटीएसच्या पॉडकास्ट मध्ये. मॅडम, आज आम्हाला तुमच्याकडनं तुमच्या लाईफची जर्नी ऐकून घ्यायला फार आवडेल. कशी झाली जर्नी? मला माहित आहे की तुम्ही आधी फार्मसिस्ट होतात, तर फार्मसिस्ट मधून एकदम तुम्ही ह्या ज्योतिषशास्त्राकडे कसे वळलात? प्लीज याबद्दल थोडंसं सांग. सुरुवातीला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरूंनीच मला हा मार्ग दाखवला असं म्हणता येईल आज. कारण काय आहे तर मी फार्मसी क्षेत्रामध्ये आले तर सुरुवातीलाच केलेलं आहे मी फार्मसी. 2-3 वर्ष दुकान होतं मेडिकल, परंतु दोघं आम्ही फार्मसी क्षेत्रामध्ये आहे. तर मिस्टरांच्या जॉबची ज्या वेळेला बदली वगैरे सुरू झाली तर त्यानंतर मग माझं थोडंसं मागं पडलं, की कारण नवीन प्रांतात जायचं, तिथे लँग्वेज प्रॉब्लेम या सर्व गोष्टी येणार, म्हणून माझं मेडिकल क्षेत्र सुटलं. आणि लहानपणापासून आपण जे 50-55 आहोत, तर आपला सुट्टीचा काळ तुम्हाला माहिती आहे मॅडम, की पुस्तकं वाचणे किंवा काहीतरी छंद जोपासणे, तर ह्याच गोष्टी राहत होत्या. तर जशी सुट्टी मिळेल दिवाळीची किंवा उन्हाळ्याची, तर लायब्ररी लावलेली राहायची. मग वाचन चालत होतं, त्यामध्ये आध्यात्मिक पुस्तके वाचनात आली. त्यानंतर ज्योतिष विषय तर माझी वृश्चिक रास आहे, तर गूढशास्त्र ही तेव्हापासून आवड होतीच. तर तेच वाचन करता करता मी म्हंटल की नाही, आपण काहीतरी करावं, की थोडंसं डिप्रेशन आल्यासारखं झालं, की आपलं करिअर सुटलंय, आता काय करायचं. तर हा नवीन जर्नी मग वाचण्यामध्ये पुस्तकं वाचत होती ज्योतिषशास्त्राची. मग त्यामध्ये ग्रहांकित मासिक हे नेहमी वाचनात राहत होतं. तर तिथे मला ऍड मिळाली, तिथे फलज्योतिष अभ्यास मंडळ, की तुम्ही पोस्टल कोर्स देखील करू शकता. तर म्हणून मी ती ऍड फोन केला आणि मग तिथून हा माझा जर्नी सुरू झाला. एक काहीतरी आयुष्यात गुरु महत्वाचा आहे असं मला वाटलं, की आपण नुसतं असंच काय भरकटत जाणं योग्य नाही. गुरु करून त्याच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या गोष्टी हळूहळू घडत गेल्या आणि साधारण 12 ते 15 वर्षाचा कालावधी कसा गेला आणि मी फार्मसी मधून या क्षेत्रात कशी आले हे माझं मलाच समजलं नाही. तर त्याला डेस्टिनी म्हणता येईल. करेक्ट करेक्ट. आणि वृश्चिक राशी असल्यानंतर आपल्याला माहितीच आहे की ऑकल्टचं त्यांना ओढ असतेच. तर अगदी समर्पक शब्दांमध्ये तुम्ही सांगितलं की थोडक्यात तुमची जर्नी कशी आहे. आणि मी तर म्हणेन की हे तुम्हाला, जसं तुम्ही म्हणाला, डेस्टिनीनेच तुम्हाला इथे पाठवलंय. मॅडम, तुम्ही कोणकोणती पुस्तकं लिहिलेली आहेत? माझं ज्योतिषशास्त्र लेखनाचा पण हा वेगळाच अनुभव माझ्या आयुष्यामध्ये आलेला आहे. मी माझ्या धानीमणी पण नव्हतं. तर साधारण लॉकडाऊनच्या काळामध्ये काहीतरी करावं, तर बसून सगळे वेळ कसा घालायचा. मग म्हटलं चला सुरुवात करूया. की माझा थोडासा अभ्यास होता, राशी कशा असतात, तर त्यांचं वागणं कसं असतं. तर सुरुवात राशीपासून मी केली. मग त्या राशीच्या गमती जमती अनुभवात आले आणि थोडंसं एक इंट्युशन असल्यामुळं ही कोणत्या राशीची असेल त्याच्या स्वभावानुसार मग तसं थोडंसं सुरुवातीला 4 ओळी 5 ओळी असं लिहायला प्रयत्न केला आणि मग ते लोकांना आवडलं. मग तिथनं म्हटलं नाही, आता आपण थोडंसं पुरुष कसे आहेत ह्या राशीचे, महिला कशा आहेत, त्यानंतर मुलं कशी आहेत. मग असं करत सुरुवात तर राशीपासून झाली. मग नंतर हळूहळू ज्योतिषशास्त्रातले एक टॉपिक मला आठवतंय. सुरुवात मी राशी, नंतर ग्रह केलं. मग त्यानंतर रुद्राक्षाचा एक टॉपिक मी पाठवला होता फेसबुकच्या ग्रुपवर, तो लोकांना खूप आवडला. तर मग त्यानंतर म्हटलं नाही, आपण इथे काहीतरी करू शकू. म्हणून असंच मी शॉर्ट लिहित गेले आणि मग पुस्तकाची संकल्पना पण अचानकच आली. तर साधारण ज्योतिष अधिवेशन आमचे असतातच. तर 3-4 वर्षापूर्वी मी शेवाळे सरांच्या अधिवेशन मध्ये गेले, त्यांना भेटायला गेले की असं माझं बरंचसं लिखाण जमलेलं आहे, तर त्याचं आपण काय करूया. ते म्हटले नाही, त्यांचा वाढदिवस असतो 21-22 तारखेला ऑगस्टच्या. तर ते म्हटले फक्त 10 दिवसाचा कालावधी होता, तर त्या 10 दिवसामध्ये पुस्तक करणं खूपच अवघड होतं. पण त्यांनी
जमवलं ते आणि मग 10 दिवसात त्यांच्या अधिवेशनमध्ये त्याचं उद्घाटन केलं पुस्तकाचं आणि त्यावेळेला 50% प्री ऍडव्हान्स आणि फेसबुकवर विविध ग्रुप आहेत ज्योतिषशास्त्राचे, तर तिथे मी माझ्या पोस्ट पाठवतच होते. तर त्यामुळे लोकांनीच सांगितले की नाही आता तुम्ही एवढं छान लिहिता तर हे संग्रहित राहावं पुस्तक, अशी आमची इच्छा आहे. मग असं करून ते पुस्तकाचं जर्नी सुरू झाला. तर ज्योतिष्याला का हे पहिलं पुस्तक आहे ज्योतिषशास्त्रात आणि त्यानंतर ज्योतिष दर्पण. तर जसं 21 अपेक्षित जसं ज्योतिषशास्त्रात कोणी केलं नव्हतं, तर तसा हा माझा प्रयत्न आहे आणि लोकांना आवडलं. विशेष म्हणजे प्री ऍडव्हान्स बुकिंग झाले. पहिल्या पुस्तकाची सेकंड एडिशन मागच्या वर्षी निघाली. दुसरं पुस्तक पण आता साधारण वर्ष दीड वर्ष झालं आणि त्याचा रिस्पॉन्स चांगला आहे. ना नफा ना तोटा या बेसवर मी पुस्तकं केलेली आहेत. अजून पण सुरुवातीला 50% डिस्काउंट देत होते, अजून पण 10%, त्याचबरोबर पोस्ट वगैरे सुद्धा देते. मला ना तुमचं हे फार आवडलं एक शब्द की 21 अपेक्षित सारखं. मग एक थोडस मला इथे विचारायला आवडेल की हे सामान्य माणसाला पण उपयोगी पडेल का? नक्कीच. त्यामध्ये ज्योतिषशास्त्राचा बेस जे बारीक सारीक गोष्टी शिकवणं किंवा शिकणं राहून जातात, तर ते जसजसं माझ्या वाचनात आले तर हे आपण लोकांपुढे पोहोचवणं गरजेचं आहे. तर हे समजलं, मग त्यानुसार मी पाठवलं. सामान्य लोकांना म्हणजे काय तर आध्यात्मिक गोष्टी देखील त्यामध्ये आहेत. तर समजा विवाहाने त्रस्त लोक असतात, तर विवाहासाठी सोप्या उपासना काय करायचे ते आहे. त्यानंतर पैसा हा सध्याच्या काळात महत्वाची गोष्ट आहे. तर ते धन मिळवण्यासाठी आपल्याला काय काय सोप्या पद्धती आहेत त्या देखील त्याच्यामध्ये. मॅडम, मला तुम्हाला इथे एक रिक्वेस्ट करावीशी वाटेल, ती म्हणजे विवाहाचे सोपे उपाय प्लीज जरा सांगून द्या. कारण आत्ताच्या काळामध्ये तरुण असू देत किंवा तरुणी, विवाह लवकर न जमणे, योग्य व्यक्ती न मिळणे, अशा अनेक गोष्टी घडत असतात आणि त्यामुळे त्रस्त असलेल्या लोकांना आपल्या जरूर मार्गदर्शन द्यावं. थोडे उपाय सांगा ना. विवाह काय आता सध्याच्या काळामध्ये मुली जास्त शिकलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि एखाद्या मुलीला आपल्या लेवलचा किंवा त्याच्यापेक्षा वरचा जोडीदार हवा असतो. तर त्या दृष्टीने थोडासा विवाहाचा कालावधी पुढे ढकलला चाललाय असं वाटतंय मला. साधारण विवाहासाठी काय गुरुचं बळ महत्वाचं असतं, चंद्राचं बळ महत्वाचं असतं आणि शुक्राचं बळ महत्वाचं. बरोबर आहे. साधे सोपे उपाय आपण करू शकतो हे. आणि गुरुसाठी गुरुची कुठली दत्तात्रयाची मंत्र जप म्हणा किंवा प्रार्थना म्हणा, तर त्यामध्ये मी साधारण श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा सोपा उपाय सांगते किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. परंतु त्याची संख्या थोडी हळूहळू वाढवत 108 पर्यंत, 21 पासून 108 पर्यंत जर गेली तर त्याची चांगले फळे मिळतात. रोज केला तर चांगला आहे. रोज केला तर तुमचं कसं त्या दृष्टीने फळे मिळतात. चंद्रासाठी ओम नमः शिवाय सांगते, सोपीच आहे ती उपासना. त्यानंतर शुक्राचं बळ पण महत्वाचं असतं. तर शुक्राची देवता कोण आहे, तर ती देवी आहे. कुठलीही देवी घ्या तुम्ही, तर तिथे महालक्ष्मी अष्टक सांगते, तर किंवा दुसरं कुठलंही देवीचं स्तोत्र जसं दुर्गा कवच आहे. तर हे वाचल्यानंतर मात्र या गोष्टी आपल्याला कुठलंही अपेक्षित जर फळ मिळायचं असेल तर त्यासाठी संकल्प सोडणं महत्वाचं असतं. तर ह्या गोष्टी तुम्ही संकल्प सोडून जर केल्या तर निश्चितच त्या दृष्टीने यश मिळतं. मॅडम, हा संकल्प ती व्यक्ती घरच्या घरी करू शकते? घरच्या घरी करू शकते, काही नाही. 2 वेळा हातात पाणी घ्यायचं, तामणात सोडायचं, तिसऱ्या वेळेला हातामध्ये घेऊन जो आपण संकल्प ही उपासना करायची हे एकदा बोलायचं आणि परत तामणात पाणी सोडायचं. तर ह्याला कोणी गुरुजींची आवश्यकता नाही आणि हा संकल्प देखील एकदाच करायचा सुरुवातीला. ओके ओके. आणि हे उपाय मात्र सध्याचं आयटीचे लोक आहेत तर आम्हीच करावं काय हे पण विचारतात. तर त्यासाठी एखादा व्यक्ती आजारी पडला तर गोळी कोणी खायची असते, तर त्या व्यक्तीनेच खायला पाहिजे. तर ती उपासना तर जे इच्छुक आहे तर त्यांनी केली तर त्यांची फळे त्यांना निश्चितच मिळताना दिसतात. आणि समजा एखादी आई असेल, आता अनेक आई आणि म्हणजे आई वडिलांना जास्त हल्ली त्रास होते. मुलं तर म्हणतात लग्न नाही केलं तरी काही बिघडत नाही, परंतु आई वडिलांसाठी काही उपाय द्याल का, की ते त्यांच्या मुला मुलीसाठी काय करतील? तर बरोबर आहे, तुमचा योग्य प्रश्न आहे. बाहेर देशात मुलं असतात शिकायला, तर त्यांना हे उपाय जमत नाही. तर त्यावेळेला आई वडिलांनी त्यांच्या नावाने संकल्प सोडून ती उपासना केली तरी त्याची चांगली फळे मिळतात.
फक्त तो संकल्प आहे तो महत्वाचा. मॅडमनी एक अतिशय गुरुमार्ग दिलेला आहे की जेणेकरून आई वडील आता सुस्कार सोडतील. ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून धनासाठी काय उपाय केले पाहिजेत तेही मॅडम जरा सांग. सध्याच्या कलियुगात पैसा आहे तर सर्व नाते संबंध आहेत, आपल्याला माहितीच आहे. तर पैसा मिळवण्यासाठी काय, लक्ष्मी तर उपासना आपण करतोच. लक्ष्मी म्हणजे धन माहिती आहे आपल्याला. त्याचबरोबर लक्ष्मी ज्या वेळेला स्थिर होते ती ज्या वेळेला त्याच्या पती बरोबर असते, म्हणजे कोण तर विष्णू. तर लक्ष्मी आणि विष्णू याची एक साथ जर तुम्ही उपासना केली तर तुम्हाला जे मिळणारं धन आहे ते पैशाच्या स्वरूपात न राहता ते लक्ष्मी आणि स्थिर असं राहतं. तर त्यासाठी सोपं आहे, महालक्ष्मी अष्टक वाचणे, मात्र संकल्प महत्वाचा आहे. महालक्ष्मी अष्टक वाचणे आणि त्याचबरोबर रामरक्षा किंवा विष्णू सहस्रनाम तुम्ही सोबत वाचलं तर तुम्हाला आर्थिक दृष्ट्या पैसे स्थिर मिळतात, जे दीर्घकाळ टिकून राहतात. अत्यंत सुंदर आपल्या वेदांमध्ये लिहिलेलं ज्या गोष्टी आहेत त्याच मॅडम सांगतात. कोणतीही बुवाबाजी नाहीये, कोणतेही खूप खर्चिक उपाय नाहीयेत. फक्त तुमच्या मनाचा संकल्प आणि तो संकल्प जर तुम्ही देवासमोर वाहिलात तर तुम्हाला हवं ते प्राप्त होईल असं मला वाटतं. बरोबर आहे ना मॅडम? मॅडम आता तुमचं एक येतंय पुस्तक आणि त्या पुस्तकात तुम्ही खूप वेगळ्या विषयांना टच केलेला आहे. गर्भधारणेपासून, गर्भधारणा आणि पंचमहाभूतांपासून व्यक्तीच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही इथं लिहिलेलं आहे. तर आणखीन एक लोकांचा फार मोठा प्रश्न आहे मॅडम की वय वाढत चाललंय, एकतर लग्न उशिरा होतात आणि लग्न उशिरा झाल्यानंतर सुद्धा संतती उशिरा होते किंवा होत नाही. तर याच्याबद्दल तुम्ही थोडं काही प्रकाश टाकू शकाल का? ही गर्भधारणा सध्या विवाहाचा योगच पुढे ढकलला गेलेला आहे आणि त्यामुळं गर्भधारणा व्हायला मग त्या दृष्टीने उशीर होतो. आणि सध्याची पिढी बघा तुम्ही की नको आम्हाला मूल नको आहे, हम दो हमारे दो अशी पिढी आहे. आई वडील नको आहेत त्यांना, नाते संबंध सांभाळून पुढे जाणं हे थोडंसं अवघड होत झालेलं आहे. तर तो काळाचा महिमा देखील आपल्याला म्हणता येईल. तरुण मुलींना माझी अशी सूचना आहे, सूचना वजा विनंती आहे म्हणा, की तुम्ही लग्न उशीर चाललेले आहेत परंतु मुलासाठी तुम्ही लवकर प्रयत्न करा. तुम्ही त्यासाठी काही गोळ्या वगैरे खाऊ नका आणि जितक्या लवकर झाली एखादी संतती जरी झाली ती महत्वाची असते आयुष्यामध्ये. की असं म्हटलेलं आहे की संतती पुत्र किंवा मुलगी पुत्री तर ती पू नावाचा नरक पार करायला मदत करते असं जुने लोक म्हणत होते. तर त्यासाठी संतती ही आवश्यक आहे. आणि ज्या अडचणी येत आहेत त्याच्यासाठी तुम्ही गर्भधारणा आणि पंचमहाभूत यांचं काय कनेक्शन आहे आणि लवकर गर्भधारणा व्हावी, सुखद गर्भधारणा व्हावी. कारण माझ्याकडे सुद्धा अशी लोक येतात की जे म्हणतात मॅम सगळं बरोबर आहे, मेडिकल दृष्ट्या सुद्धा योग्य आहे परंतु मूल राहत नाही. तर अशा वेळेला काय उपाय द्याल तुम्ही? आपलं शरीर जे आहे, मानवी शरीर पंचमहाभूतावर आधारित आहे. 5 तत्वे आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. सगळ्यांना माहिती आहे आपला मृत्यू देखील झाल्यानंतर ही 5 तत्व आपल्याला सोडावी लागतात. तर गर्भधारणा ही संकल्पना ही पंचतत्वावर आधारित आहे आणि प्रत्येक ग्रह हे 5 तत्वाचे कारक आहे. ज्या वेळेला ही गर्भधारणा होते तर तिथे शुक्र आणि शोणित यांचं मिलन होतं. हे शुक्र आणि मंगळ यांच्या अंमलाखाली ही पहिले 2 महिने असतात. तर हळूहळू एखाद्या फुग्यासारखा तो गर्भ असतो, बुदबुदा असतो पाण्याचा असं म्हणता येईल. शुक्र म्हणजे काय तर पाणी आहे शरीरातलं आणि जो धातू आहे शुक्र. आणि त्यानंतर मंगळ म्हणजे काय तर रक्त आहे. हे रक्त आणि पाणी याचं मिश्रित याला आपण गर्भ सुरुवातीच्या टप्प्याचा म्हणतो. जसा पुढचा महिना लागतो तर साधारण 3ऱ्या महिन्यामध्ये गुरु हा पिंडाला आकार देताना दिसतो. तो असा शंकराच्या पिंडीसारखा वगैरे आकार ग्रहण करतो असं पूर्वीच्या लोकांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर 4था महिना आहे तो रवीच्या अंमलाखाली असतो. ज्या वेळेला हृदय बनतं, आपल्या शरीरात आपण थोडासा अभ्यास केलेला असेल की रवी आहे तो हृदय जे आहे ते आपल्या वडिलांकडनं येत असतं आणि ते आपले बाकीचे जे अवयव आहेत जे मृदू आहेत तर ते आईकडून येत असतात. तर हे आपण थोडंसं आपल्याला माहितीच असेल. त्यानंतर आहे 5वा महिना आहे तो शनीच्या अंमलाखाली असतो, जिथे अवयव शरीराचे बनतात. नंतर हाडे जे आहे ते शनीच्या अंमलाखाली बनलेले जातात. त्यानंतर 7वा महिना आहे तो बुधाच्या अंमलाखाली असतो. तो बुध काय, बुध म्हणजे काय तर मज्जा संस्था ही जी बनते तर हळूहळू असा आकार बनत जातो. त्याला घट्टपणा जो आहे, हाडांनी जो मजबूतपणा किंवा घट्टपणा आहे तो शनीमुळे
येताना दिसतो. त्यानंतर 8वा महिना आहे तो आपल्या पत्रिकेमध्ये जे काही पहिलं स्थान आहे त्याला लग्न स्थान म्हणतात. तर त्याचा स्वामी प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. तर त्याच्यानुसार तो महिना त्याच्या त्या ग्रहाच्या अंमलाखाली असतो आणि जेव्हा 9वा महिना लागतो तर त्यावेळेला चंद्र आणि रवी हे जे ग्रह मालिकेचे राजा आणि राणी म्हटले जातात. तर हे ग्रहच आपल्याला बाहेरचं जग, एखाद्या अर्भकाला बाहेरची दुनिया दाखवतात. असा हा गर्भधारणेचा पूर्ण प्रवास आहे आणि तो पंचमहाभूतावर आधारित आहे. सोपे उपाय म्हणजे काय, तर मुलींनी गोळ्या वगैरे खायचे नाही, लवकर चान्स घे. आणि ज्योतिषशास्त्रानुसार सध्याच्या काळामध्ये पाळींचे विकार, पीसीओडी हे आजार मुलींमध्ये जास्त करून दिसून येतात. तर ते पत्रिकेवरून समजून येतात. तर मेन सध्याची आहार शैली किंवा जे काही आपलं लाईफस्टाईल आहे तर ती थोडीशी सांभाळावी. लवकरात लवकर झोपणं, योग्य वेळी उठणं, मेन खाण्यापिण्याची जे सवयी आहे तर बाहेरचं खाणं शक्यतो टाळावं. पिझ्झा बर्गरचा जमाना आहे, फास्ट फूड शक्यतो सध्याच्या काळात टाळावेत. तर या गोष्टी मी मुलींना सांगू इच्छिते. आणि सोप्यात सोपी उपाययोजना म्हणजे काय, तर संतती ही गुरुच्या अंमलाखाली असते. तर इथे परत मी जी लग्नासाठी महत्वाची जी उपाय आहे गुरुसाठी सांगितलेली ती देखील इथे संकल्प सोडून गुरुची उपासना करणे. तर त्यामध्ये मी दत्तबाबांनी, करुणा त्रिपदी सांगत असते आणि आश्चर्य म्हणजे 8-10 लोकांना रिझल्ट आलेले आहेत ह्याचे. ओके. त्यांनी उपासना केली दत्तबावणी आणि करुणा त्रिपादी हो. हे संकल्प सोडून जर त्यांनी केलं तर तुमचा अनुभव आहे की तुमच्या 8 ते 10 क्लायंट्स आहेत त्यांना याचा अनुभव आलेला आहे, गर्भधारणा झालेली आहे. म्हणजे पत्रिकेत काहीही दोष नाही, सगळं नाही आणि जर अडत असेल तर हे करायचं. पण पत्रिकेत असा दोष असतो का की जेणेकरून अबॉर्शन होतं किंवा गर्भधारणाच होत नाही? नक्कीच असू शकतं. स्त्रियांच्या पत्रिकेत बघा पाळीशी संबंधित आजार आपल्याला कळून येतात. कधी कधी ना मंगळाची पत्रिका असते किंवा अग्नी तत्वाच्या राशी असतात, जसं की सिंह रास आहे, नंतर धनु रास आहे. तर ती उष्ण असते, प्रकृती त्यांची आपल्याला उष्ण दिसून येते. तर त्यावेळेला बघा गर्भ एखादा राहतो तर त्यावेळेला वातावरण गर्भाचं थंड पाहिजे. तर त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला तो गर्भधारण करण्याची आपली गर्भाशयाची ही देखील कॅपॅसिटी चांगली दिसून येते. या उष्णतेमुळे पाळीचे आजार दिसून येतात मुलींना. एक्सेसिव्ह ब्लिडिंग होणे किंवा व्यवस्थित पाळी न येणे. तर ह्या गोष्टी आपल्याला पत्रिकेत मंगळावरून आणि शुक्रावरून समजतात. त्याचबरोबर पंचम स्थान आहे, जे 5वे स्थान संततीसाठी म्हणतो. तर तिथे बऱ्याच वेळेला पहिली संतती 5व्या स्थानावरून समजते, दुसरी 7व्या स्थानावरून आणि तिसरी 9व्या स्थानावरून समजते पत्रिकेची. तर बऱ्याच वेळेला राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे जे पापग्रह आहे तर ते पंचमात पहिली संतती असेल तर तिथे दिसून येतात आणि तो गर्भ आपल्याला लाभत नाही. तर या गोष्टी आपल्याला नक्कीच समजतात. पण मग मॅडम अशा वेळेला आपण राहूला जर पुश केलं, म्हणजे राहूची काही उपासना केली तर गर्भपात टळू शकतो का? नाही, ते तसं तो राहू आणि केतू हे खरं तर भासमान ग्रह आहेत, परंतु ते आले आयुष्यात. आता पंचमस्थानी तो आहे राहू. तर पंचमस्थानाचे 2-3 हे त्याचं काम आपल्याला माहिती आहे. एक तर शिक्षण आहे, नंतर प्रेम आहे पंचमस्थान, त्याचबरोबर संतती आहे. मग हा राहू जर पंचमात असेल तर तुम्हाला शिक्षणात जर अडथळे आले नाही तर संततीला अडथळे आणतो. आणि राहू इथे असणं थोडंसं राहूच्या गोष्टी आहेत ते टाळता येत नाहीत आपल्याला. तर पहिली संतती कदाचित जाऊ शकते, पण दुसरी चांगली होण्याची पण शक्यता असते. मॅडम आता आपण राहू आणि केतूंबद्दल बोलत होतो. जरी छायाग्रह असतील तरीही लोकांना एक वेगळीच भीती वाटत असते. तर प्लीज तुम्ही थोडासा प्रकाश राहू आणि केतू वरती टाका. राहू केतू हे छेदन बिंदू आहेत आणि त्यांना घाबरण्याचं काही कारण नाही. राहू केतू हे पूर्वजन्म, प्रारब्ध, संचित यांचे ग्रह आहेत असं आधी म्हणत होते लोक. आणि सध्या काय हे कलियुगाचे ग्रह आहेत. हे जर ग्रह नसतील तर आपण या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये थांबूच शकणार नाही. तर राहू केतू आपल्याला दर्शवितात आपण काय घेऊन आलेलो आहे आणि आपल्याला कुठलं काम करायचंय मागील जन्मातील. तर हे राहू वेगवेगळ्या ग्रहांबरोबर असतात, पण लोक म्हणतात की त्याचा त्रास होतो, पण असं नाहीये.
आपलं ऋण कोणाशी आहे, काय आहे, तर हे ग्रह आपल्याला सांगतात. समजा तो मंगळाबरोबर आहे, तर मंगळ म्हणजे भूमीचा कारक आहे. त्याचबरोबर भावंडांचा कारक देखील आहे. तर नक्कीच आपल्याला जमिनीचं, घराचं आपलं ऋण असतं. भावंडांशी आपलं काहीतरी ऋण असतं, त्यांना द्यायचं असतं, त्यांच्याकडनं घ्यायचं असतं. या गोष्टी राहू केतूवरून आता सध्या तरी आम्ही रिसर्च करतोय, तर या अनुभवच येताना दिसतात. त्याचबरोबर राहू रवी बरोबर आहे, तर रवी म्हणजे कोण, तर वडील आहेत आपलं, तर वडिलांचं ऋण आहे. शनी म्हणजे कोण, तर शनी आजोबा आहे, तर आजोबांचं काहीतरी ऋण म्हणजे तिसरी पिढी या शनी राहू मध्ये आपल्याला येताना दिसते बघा. ओके. प्रत्यक्ष जसजसा आपण अनुभव घेऊ तर ह्या गोष्टी दिसून येतात आपल्याला. म्हणजे आपण हे बघतो की दोन भावंडात वैर आहे, भांडण आहे आणि ते पराकोटीच आहे. म्हणजे अक्षरशः मारामाऱ्या होतात आणि काही प्रसंगी खून सुद्धा केले जातात प्रॉपर्टीवरून वगैरे. पण तिथे हा काही संबंध दिसून येतो का? राहू तर आहेच, तर तिसरं स्थान हे भावंडाचं स्थान म्हटलं जातं. त्याचा कारक मंगळ आहे. हा मंगळ ज्या वेळेला राहू बरोबर दिसतो, समजा तुमच्या भावंडांच्या स्थानीच आहे आणि तो मंगळ उच्च आहे, तर तिथे मग नक्की दोघं नात्यामध्ये भडका उडवणार हा राहू. हा आभास निर्माण करतो, गैरसमज निर्माण करतो. तर या गोष्टी आपल्याला होतात. मग तिथे काही कॉम्प्रोमाइज होईल का दोघांमध्ये, की असंच राहणार आहे किंवा आपल्याला तो नाद सोडून पुढे जायला लागणार आहे. तर या गोष्टी आपल्याला नक्कीच या मंगळावरून आणि राहूवरून नक्कीच समजतात. ओके. म्हणजे मी इथे ऑडियन्सना एक सांगू इच्छिते की आपलं खरोखर आपला राहू कोणाबरोबर आहे बघा. कारण राहू जिथे आहे तिथे सावधान व्हायलाच लागेल. जर मंगळ म्हणजे पापग्रहाबरोबर जर असेल, तापट उग्र ग्रहांबरोबर जर राहू केतू असतील, तर त्याचे परिणाम हे आपल्याला आयुष्यभर भोगायला लागतात. कारण बघा ना, खूप हसतं खेळतं घर असतं, परंतु जर असं काही राहूने काम केलं आणि खून वगैरे झाला एखाद्याच्या हातून, तर जो खून करतो तोही तर पस्तावतो, त्याचंही तर आयुष्य खराब होतं. म्हणजे आपल्याला खरंच बघावं लागेल, आपल्याला पत्रिका म्हणूनच बघावी लागतील आणि आपण मॅडमकडे मार्गदर्शन घेऊ शकता त्या बाबतीत. आयुष्य सुखकारक करणं हेच ज्योतिषाचं काम आहे आणि हेच ज्योतिषशास्त्र सांगतं. त्याच्यामुळे आपण ह्या विषयाकडे सखोल बघणं अत्यंत गरजेचं आहे. विवाह करताना आणखीन एक गोष्ट नेहमी बघितली जाते, इवन डॉक्टर्स सुद्धा सांगतात बघायला, ते म्हणजे आपला रक्तगट. तर मॅडम, रक्तगट आणि विवाह आणि अनेक वेळेला असं म्हटलं जातं की तुमचं गण जुळत नसेल किंवा असं अनेक गोष्टी जर जुळत नसतील, पण जर रक्तगट वेगळा असेल तर लग्न करावं. ही भ्रांती किती खरी आहे, किती खोटी आहे, प्लीज सांग. रक्तगट म्हणजे काय हे देखील मी तुम्हाला सांगू इच्छिते. हे पण पंचमहाभूतावर आधारित आहे. 4 प्रकारच्या राशी आहेत. अग्नितत्व, पृथ्वी तत्व, जलतत्व आणि आकाश तत्व. तर ह्यानुसारच हे रक्तगट आलेले आहेत. तर हे रक्तगट ज्या वेळेला असतो तर ते बऱ्यापैकी अग्नितत्वाचे लोक असतात. तर त्यांना स्वभाव त्यांचा थोडासा धाडसी, पराक्रमी, महत्वाकांक्षी त्या तत्वाचे ते लोक असतात. तर तो स्वभाव गुणधर्म घेऊन आलेले असतात. ए रक्तगट तसा आहे, तो अग्नी तत्वाचा आहे असं मला वाटतं. त्यानंतर बी रक्तगट आहे, तो पृथ्वी तत्वाचा आहे. तर त्यांच्याकडे सहनशीलता थोडीशी जास्त आहे. काही कल्पना त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने असतात आणि ते पुढे ते अवलंब करू शकतात बी रक्तगटात. त्यानंतर आहे ए बी. तर अर्धे अर्धे ए आणि अर्धे बी ह्या दोन्हीचे गुणधर्म या ए बी कडे दिसून येतात. आपण म्हणतो युनिव्हर्सल रेसिपेंट, म्हणजे लोक घेणारे आहेत. ए कडून पण घेतात आणि बी कडून पण घेतात. त्यानंतर ओ रक्तगट आहे, तर तो डोनर आहे. युनिव्हर्सल डोनर आपण म्हणतो, तर तो देणार आहे. तर मला वाटतं जलतत्वाचे लोक या ओ गटाचे असावेत, की कारण पाणी कसं आहे, वाहतं आणि सगळ्यांना देतं, तिथे काही भेदभाव नाहीये. तर ओ रक्तगट मला वाटतं जलतत्वाचा आहे. तो सगळ्यांना देतो. तो स्वतः काही ग्रहण करत नाही, पण देतो. जसं बघा, पाणी आपण तांब्यात घातलं तांब्याचा आकार येतो, बाटलीत घातलं बाटलीचा आकार येतो. हे पण पंचतत्वावर आधारित आहेत असं मला वाटतंय. मग मॅडम, जसं मी तुम्हाला म्हंटल की लग्न करताना आपण पत्रिका बघतो, पण मग त्यावेळेला रक्तगट सुद्धा बघणं गरजेचं आहे का? पत्रिका बघताना कसं आहे, तर रक्तगट म्हणजे प्रकृती प्रवृत्ती समजते. तर ज्या वेळेला संततीच्या वेळेला थोड्याशा अडथळे किंवा अडचणी येऊ शकतात. रक्तगट जर बघितला तर चांगलं, कारण एकाच प्रकारची प्रवृत्ती किंवा प्रकृती जर असेल तर मग तिथे क्लॅशेस उडणार आहेत पहिली गोष्ट. आणि त्यानुसार तसेच त्यांची प्रकृती एकसारखी आहेत, अग्नी अग्नी आहेत. अग्नी अग्नी मिसळल्यानंतर तिसरं ते अग्नीच काढणार बाहेर. त्यासाठी आपण रक्तगट असा थोडासा वेगळा आहे तो बघतो आपण.
बऱ्याच वेळेला संतती रक्त म्हणजे काय तर DNA शी संलग्न आहे रक्त. तर त्यामुळे बघणं थोडंसं आवश्यक आहे असं मला वाटतं. मॅडम, पत्रिका बघताना गण, राक्षसगण, मनुष्यगण, देवगण याच्या संदर्भात थोडस काही सांगू शकाल? हो, हे राक्षसगण, मनुष्यगण, देवगण म्हणजे काय तर माणसाची प्रवृत्ती आहे. देवगण म्हणजे काय तर सत्वगुण त्यांच्याकडे दिसून येतात. देवगण बघा आता माणसं आपल्याला ओळखीत समोर असतील तर देवगणी लोक असतात ते थोडं सत्वगुण त्यांच्याकडे जास्त असतो. भूतदया त्यांच्यामध्ये दिसून येते. त्यानंतर मनुष्यगण आहे हे रजोगुणी लोक आहेत. आपण काही पण करतो तर त्यांना फळाची अपेक्षा तिथे आहे. आपण केलेलं काम आहे तर त्याचं आपल्याला काहीतरी रिटर्न मिळावं असं थोडंसं व्यवहारी धोरण या मनुष्यगणामध्ये दिसून येतो. आणि तमोगुण काय आहे तर एखाद्याचं चांगलं होतंय, एखाद्याचं चांगलं होतंय तर तो पुढं नाही जायला पाहिजे, माझ्यापेक्षा पुढं न जायला पाहिजे हा मनुष्य, असा थोडासा तमोगुणी स्वभाव आपल्याला दिसून येतो. पाय ओढणे, पाय खेचणे, स्पर्धा जगामध्ये सर्वत्र आहे आजकाल. परंतु दुसऱ्याचं चांगलं होतं तर मी खुश आहे का तर मी खुश नाही, तर तो पुढे चाललाय हे मला वाईट वाटतंय. हे थोडंसं तमोगुणी लोकांमध्ये दिसून येतं. ही प्रवृत्ती आहे माणसात तीन. पण मग म्हणून मानवगण आणि राक्षसगण यांनी लग्न करू नये असं म्हणतात, हे बरोबर आहे? कसं आहे, देवगणला देवगण जास्त चांगला आहे, मनुष्याला मनुष्य चांगला आहे, तमोला तमोगुण म्हणजे चांगला आहे, राक्षसला राक्षस चांगला आहे. परंतु आपण हे नाही विचारात घेत की राक्षस गुणी लोकांना इंट्युट्युशन पॉवर चांगली असते. त्यांचा एक दुर्गुण घेतला तर दुसरा चांगला गुण म्हणजे इंट्युट्युशन पॉवर चांगली असते. यांना चांगल्या वाईट माणसांची पारख असते. म्हणून तमोगुणी लोक चांगले, राक्षसगणी लोक चांगले नाहीत असं नाहीये. त्यांच्याकडे एक वेगळी शक्ती देवानी दिलेली आहे. तर आजकाल पत्रिकेमध्ये कॉम्बिनेशन आपण चालतं. राक्षसगणांच्या लोकांना नाकारू नये असं माझं मत आहे. कारण ती इंट्युट्युशन त्यांची चांगली आहे. माणूस आता समजा सत्वगुणी देवगणी एक घरात जोडीदारापैकी आहे, देवगणी आहे आणि राक्षसगणी. तर देवगणी नुसतं साधं सोप्या स्वभावामध्ये इतरांकडून फसून घ्यायचं का त्या माणसाने तर नाही. मग त्याची सोबत कोण राक्षसगणी माणूस जर तिची जोडीदार असेल तिला बरोबर कळेल, अरे नाही तो तुम्हाला बनवतोय, फसवतोय. त्यामुळं कुठलाही गण हे आहे असं नाहीये. त्याचे चांगले गुण काय आहे तर ते आपण गृहीत धरायला पाहिजेत असं मला वाटते. आणि देवानी वरूनच ते कॉम्बिनेशन करून पाठवलेलं आहे. तुला कोण लाभदायक आहे, तुला कोण सुटेबल आहे. ओके, म्हणजे खरंच खूप छान सांगितलं हे. कारण जर इंट्युएशन पॉवर नसेल तर आयुष्य अनेक वेळेला प्रॉब्लेमॅटिक होतं. कारण कळायला पाहिजे ना की काय घडणार आहे, हे संकेत जे माणसं समजू शकतात अशी जर माणसं आपल्या आयुष्यात जोडीदार म्हणून असतील तर नक्कीच आपलं आयुष्य सुंदर बनतं. आणि धाडसी प्रवृत्ती, दैवी प्रवृत्ती तर हवीच, धाडसी प्रवृत्ती सुद्धा आजकालच्या काळात अत्यंत गरजेची आहे. त्यामुळे राक्षस गुणी मुलीला किंवा मुलाला नाकारत असाल तर जरा सावध, ह्या फायद्याच्या गोष्टी आहेत, त्याच्यावर नक्कीच लक्ष द्या. मॅडम, आपल्या संपूर्ण आपलं जे आयुष्य आहे याच्यामध्ये एक भीती आपल्याला नेहमी भिवत असते. ज्या वेळेला आयुष्य संध्या छायेकडे येतं त्यावेळेला ही भीती जास्त मनात येते, ती म्हणजे मृत्यू. आपण म्हणतो, बोलताना आपण अगदी म्हणत असतो की आपल्याकडे रिटर्न तिकीट आहे, पण ते रिटर्न तिकीट येणार आपल्याला नाही आवडत. ही मृत्यूची संकल्पना काय आहे, आपल्या पुस्तकातून आपण काय मांडू इच्छिता, प्लीज जरा सांगा. कसं आहे, जन्माला आलेला मनुष्य एक दिवस मरणार. मग तो प्राणी असू दे किंवा पक्षी असू दे, सगळे मरणार. आपण ठरून श्वासाची संख्या घेऊन आलेलो असतो. इथेपर्यंत आपलं आयुष्य आहे आणि मग तिथून पुढे आपली गच्छंती ही ठरलेली असते. आणि जीवनातलं मृत्यू हे अटळ सत्य आहे असं मला वाटतं. पण त्याची भीती आपल्याला का वाटते तर मागील जन्माचा जो मृत्यूचा अनुभव आपण प्रत्येकाने सगळ्यांनी घेतलेला असतो. तर मृत्यूच्या वेळेला सगळे ही पंचतत्व सोडून जातात. तर आपल्या ह्या स्पायनल कॉर्डनी सगळे कनेक्ट असतात, आपण कनेक्ट असतो. तर ज्या वेळेला तो शरीराला सोडून दूर जायला लागतो तर ती संकल्पना कोणाला सहन होत नाही. कारण आपली या वासनेने, मोहमायेने आपण या जगामध्ये, भौतिक जगात अडकलेलो असतो. आणि हे इतक्या वर्षांचं सगळं जे काही बांधिलकी आहे तर ते एकदम सोडून जाणं हे कोणालाच अशक्य होती, ही भावनाच अशक्य होती. त्यामुळं मृत्यूची थोडीशी भीती वाटते. पण मला असं वाटतंय की मृत्यू म्हणजे काय तर जसं एखाद्या शरीराला दुखणं झालं तर बघा, आपण काहीतरी पायाला जखम झाली की काढून पुरू साधा झाला, एक पॉइंट जरी झाला तर ती
डॉक्टर आपल्याला काढायला सांगतात, कारण ती नकोशी गोष्ट असते, आपल्या शरीराला टोचणारी असते. तर त्याच पद्धतीने जसं आपण कपडे घालतो, तर एखादा कपडा फाटला, जीर्ण झाला, जुना झाला, मग ते कपडे टाकतो की नाही आपण, सहजतेने टाकतो की दुसरे मिळेल या भावनेने पण टाकू शकतो आपण, की नवीन मिळेल आपल्याला जुना टाकला तर. मग हीच संकल्पना मृत्यूबाबत लोक का नाही घेत असं मला वाटते. आणि हीच संकल्पना आहे मृत्यूची. आपले अनेक जन्म आहेत, एका जन्मातून दुसऱ्या जन्मात आपल्याला जायचं आहे. मृत्यू म्हणजे काय, तर हे जे आत्मा अमर आहे, अजरामर आहे, तो परत परत त्याच गोष्टीची अपेक्षा करतो. एक देह सोडून तो दुसऱ्या देहामध्ये जातो. हे इतकं सोपं खरं मृत्यू आहे, परंतु त्या गोष्टीला आपण घाबरतो, कारण हे मृत्यू अटळ सत्य आहे आणि त्या प्रत्येकाला त्यातून जायचं आहे. मॅडम, काय स्थित्यंतर, आता तुम्ही अभ्यास करता म्हणून विचारते मी तुम्हाला, की मृत्यू क्षणी त्यावेळेला काही वेदना होतात का? तुम्ही मोठी मोठी पुस्तकं वाचलेली आहात, कथा पुराण वाचलेली आहेत, तर त्यातून तुम्हाला ह्याचे काही दाखले दिसलेत का, की मृत्यूच्या वेळेला काय संवेदना असते, काय भीती असते, काय वाटत असतं? गीतेमध्ये भगवंत वासुदेवानी लिहिलेलं आहे, श्रीकृष्णाने गीतेमध्ये या मृत्यूचं वर्णन केलेलं आहे. त्याचबरोबर आपण दत्ताची उपासना करतो, तर गुरुचरित्रामध्ये देखील एक मृत्यूचा मोठा अध्याय दिलेला आहे, सगळं वर्णन केलेलं आहे. तर साधारण चाहूल मृत्यूची ही प्रत्येकाला देतो. तर माझा अभ्यास असा आहे की यम हा देखील आहे, तर तो तुम्हाला पूर्व संकेत देतो, साधारण 3 वेळा तो आपल्याला संकेत देतो बघा. पण ते आपल्या सर्वसामान्य माणसं आहे आपण, आपल्याला लक्षात येत नाहीत गोष्टी या. तर तो पहिली वेळ देतो, हा तुला यायचंय का, मला तर वाटतं की परमिशन मागतो असं म्हटलं तरी चालेल, तो तुम्हाला यायचंय का. मग त्यासाठी तो आमिष देतो की तुला तिकडे असं असं मिळणार आहे, इथे काय तुझं जीवन असं आहे. तर पहिल्या वेळेला लोक नाही म्हणतात, 90% लोक नाही म्हणतात, दुसऱ्या वेळेला 50% तयार होतात, आणि तिसऱ्या वेळेला ज्या वेळेला आपली इथे ही सगळे, मग तो सांगतो सगळं. नचिकेताने वर्णन केलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये, तर त्यामध्ये वर्णन केलेलं आहे की पुढे तुला इथे काय आहे, सगळं ही तात्पुरतं हे आहे, हा अनुभव आहे इथे जीवन. त्यानंतर तो पुढचं जग दाखवतो की नाही, तो पुढे तुला जी मानसिक शक्ती, जे शाश्वत आहे, तो आनंद तुला ह्या मृत्यूनंतर तुला मिळणार आहे. तर ह्या गोष्टी मला वाटतं या मृत्यूशी संबंधित सगळ्या आहेत. तर हरकारे, मनोहर हरकारे यांचं पुस्तक मी वाचलेलं आहे, तर त्यांनी त्या मृत्यूनंतर जन्म वगैरे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्यामध्ये पुनर्जन्म पण सांगितलंय. तर एखादा आत्मा बघा, आता परवाच केस झाली की या विमानाच्या अपघातामध्ये सर्व लोक मेलेले आपण पाहतो, 200-250 लोक म्हणजे खूप मोठी संख्या आहे. तर बरेच आकाशिक रेकॉर्ड करणारे लोक पण सांगतात की ह्यांनी की मागच्या जन्मी काहीतरी वनाला आग लावली होती, रानाला, आणि त्यामुळं त्याचा जो लीडर होता तो हा पायलट आणि त्याचे जवळचे सहकारी होते. तर हे क्षणिक आहे आणि हे कदाचित असू शकेल की आकाशिक रेकॉर्ड पण मोठं हे आहे, ते ब्रह्मदेवाचं पुस्तक असतं असं थोडस ऐकण्यात आलेलं आहे. पण आपल्या या इच्छा, आता हे असे लोक अर्धवट मेलेले आहेत, अर्धवट लोक त्यांची इच्छा राहिलेले आहेत बघा. तुम्ही किती फॅमिली, लहान मुलं देखील त्याच्यामध्ये होते, तर त्यांची इच्छा राहिलेल्या आहेत. मग त्यांचा जन्म हा निश्चित आहे आणि त्या इच्छा पूर्ण करायला ते येणार, कारण वासनाशी संबंधित हा पुनर्जन्म असतो. तर त्या सगळ्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा ह्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी ते येतात. त्यासाठी आत्मा योग्य आई वडील आणि आपलं ते क्लायमेट शोधतो. मग ते आध्यात्मिक लेवलचं असू दे किंवा बाकी ऐहिक लेवलचं असू दे, तर तसं वातावरण तो आत्मा शोधतो. आणि असं म्हटलं जातं की 3 पिढ्यांचे लोक सुद्धा आपल्या पुढच्या या पिढीमध्ये येताना दिसतात. असा अनुभव आहे. ते पत्रिकेत योग त्याचे येतात, तर ते समजतं. मॅडम, जरीही फक्त हिंदू धर्मातच पुनर्जन्म ही संकल्पना आहे, बाकी कोणत्याही धर्मात पुनर्जन्म ही संकल्पना नाही, तरीही वेस्टर्न कंट्रीमध्ये सुद्धा मेनी मास्टर मेनी लाईव्स हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे, आणि तिथे सखोल लिहिलं गेलंय की ही व्यक्ती कोणते काय कनेक्शन होतं. हजबंड गेल्या वर्षी, हा नवरा जो दाखवलाय हा गेल्या वर्षी कुणीतरी वेगळाच होता, अगदी शेजारी होता, आणि तो पण आता नवरा म्हणून आलेला आहे. किंवा एखादे सुडाने वागवणारी एखादी व्यक्ती असते, तर ती आपण गेल्या जन्मी त्या व्यक्तीशी काहीतरी आपलं वागणूक असं झालेली असते की ते कर्म बॅलन्स करायला ती येते, असं म्हणावं लागेल का आपल्याला? हो, नक्कीच ना.
की म्हटलं ना, राहू केतू ही पूर्वजन्म, पूर्व सुकृत ते काही आहे, आणि शनी महत्वाचा वाटा आहे शनीचा. की शनी कर्माचा ग्रह आहे आणि न्याय मृत्यूचा कारक देखील शनी समजला जातो. तर साधारण मागील जन्मातील ज्या ज्या काही इच्छा राहिलेल्या आहेत तर त्या घेऊनच लोक पुढचा जन्म घेतात असं वाटतंय. आणि पत्रिकेनुसार बघा, 8वं स्थान जे आहे ते 8वं स्थान वृश्चिक राशीचं आहे निसर्ग कुंडलीमध्ये. तर इथे वृश्चिक राशी आहे. वृश्चिक राशी गूढता दर्शविते. हे लोक आपल्या मनामध्ये काहीतरी लपून ठेवण्याचा कल असतो, बोलत नाहीत. तर त्याच पद्धतीने हे गूढ आहे, मृत्यू ही गूढच गोष्ट आहे. तर हे 8वं स्थान पुढच्या जन्मामध्ये आपण लग्नस्थान म्हणून घेऊन येतो, आता अशी एक संकल्पना आहे. आणि 8वं स्थान मृत्यू झाल्यानंतर पुढचा जन्म हे 8वं स्थान पहिलं स्थान एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये येतं, लग्न म्हणून घेऊन येत. असा अभ्यास रिसर्च चाललेला आहे. हो हो, म्हणजे त्या व्यक्तीचं पुढच्या जन्माचं कनेक्शन हे ह्याच जन्मात दिलेलं आहे. ठरलेलं असतं, बरोबर. खूप वेगळं. मॅडम, आणखीन एक थोडस विचारायला आवडेल की ज्या वेळेला अग्निसंस्कार केले जातात, दाह, आपण जर एखादी छोटी गोष्ट किंचित हात भाजला तरी जळत असतो. मग ज्या वेळेला ऐकलेलं आहे, माहित आहे, सगळं आहे की आत्मा निघून जातो, परंतु शरीराला काही त्रास होतो का आणि तो त्रास आपल्याला जाणवतो का? ज्या वेळेला मी लोकांना सांगितलं की मी हा पॉडकास्ट करणार आहे तर त्यांनी मला हा प्रश्न नक्की विचारायला सांगितलाय. कसं आहे, मृत्यू झाल्यानंतर पंचमहाभूत सर्व सोडून द्यायला लागतात आपल्याला. तर स्पायनल कॉर्ड असतो ना, तर तो आपल्याला महत्वाचा अवयव आहे. जो इथून तो सुटला, त्याची कॉर्ड तुटली, आपण रेकी करताना बघा कॉर्डशी संबंधित आपण करतो इतरांचा त्रास होऊ नये म्हणून, तर तो कॉर्डच आहे जो आपल्याला इथून पुढची मुक्ती किंवा पुढचा मार्ग देते. तर साधारण मृत्यूनंतर 24 तास आत्मा घेऊन जातात अशी संकल्पना आहे. यम घेऊन जातात, मग तिथे आपल्या पुण्यकर्माचा पापकर्माचा पाढा वाचतात. त्यानंतर बोटा एवढा आकार हा मनुष्य धारण करतो आणि परत पृथ्वीवर आणून सोडतो. तर त्यावेळेला आपल्या आजूबाजूला सगळं काय आहे त्याला स्मृती असते, सगळ्या गोष्टी दिसतात त्याला. तर आपण जे हाड ठेवतो, ती पाश्म ठेवतो बाहेर दरवाजामध्ये. तर हिंदू संस्कृती आहे, आपण ज्या वेळेला अग्निसंस्कार करून आलतो, एक दगड असतो, तो त्याच्याने मडकं फोडतो आणि ते अस्थी आपण आणून घराच्या बाहेर ठेवतो. तर त्याच्यावर आत्मा येऊन बसतात असं म्हटलं जातं. आणि तो घराच्या बाहेर का ठेवतात, तर घरात आत आल्यानंतर लोक दुःख दाखवतात आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर मग लोक चालू होते त्यांची खरे कसे, अरे तो असाच होता, तसाच होता, याने असंच केलं, तसंच केलं. आणि चांगलं म्हणणारे लोक थोडे कमी असतात. तर त्यावेळेला त्या गोष्टी आत्म्याला कळतात आणि त्याला वेदना होतात मनामध्ये. अरे त्याला कळतं की हे भौतिक जग आहे की अस्थिर आहे, हे काही खरं नाही आहे. मग त्यावेळेला त्याला समजतं. मग साधारण आपण ज्या वेळेला ताट करतो, त्याचं पिंड देतो, तर तो हळूहळू आकार धारण करतो. तर साधारण म्हणून 10-12 दिवस जे आपण करतो तर ते महत्वाचे आहे. तिथे आपण पिंड करतो आणि पिंडदान करतो. तर ते महत्वाचं आहे. काही लोक आता सध्याच्या ह्याच्यामध्ये काय करायचंय, आपण सगळं करत नाहीत विधी, त्यांच्याकडनं चुका घडतात, नकळत का होईना घडतात, पण ते पुढे त्यांच्या पितृदोषाला वगैरे सगळ्या कारणीभूत होतात. मग अडथळे येतात, त्यांच्या लग्नासाठी अडथळे येतात, त्यानंतर मूल होण्यासाठी अडथळे येतात, आर्थिक विवंचना असतात, आजार असतात, पैसे मिळत नाहीत, आले तरी स्थिर राहत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी ह्या संबंधित असतात. मग त्यामुळं जिवंतपणी तर आई वडिलांचं करायचंच, पण त्यांचं मृत्यू झाल्यानंतर सगळ्या जे काही सोपस्कार आहेत ते व्यवस्थित करायला पाहिजेत असं मला वाटतं. कारण त्यानंतर 40 दिवसानंतर आपण त्यांना ती मुक्ती मिळते, असं म्हणजे तो आत्मा पुढे जायला मार्गक्रमण करतो असं म्हटलं जातं. आणि पत्रिकेमधनं सुद्धा ते समजतं की मृत्यूची वेळ पकडून ती कुंडली मांडली जाते, त्याला पुण्याह वाचन कुंडली म्हणतात. तिथे त्या वेळेनुसार तुमच्या 8व्या स्थानात कोणते ग्रह आहे तर ते सांगतात तुमचा पुढचा जन्म कधी आहे. तर तो समजा चंद्र असेल तर लवकर जन्म असतो, रवी असेल तर काही महिन्यानंतर असतो, बुध गुरु असतील तर तुम्हाला वर्षभरात असतो, आणि शनी त्यातल्या त्यात असेल तर थोडा वेळ लागणार. पण 1.25 महिन्याचं वर्ष श्राद्ध जोपर्यंत ज्या वेळेला करतो त्याच्यानंतर प्रत्येक आत्म्याला नवा जन्म हा मिळतोच, असं मी नाही तर शास्त्राने सगळं सिद्ध केलेलं आहे. हे आपल्या शास्त्रात सगळं लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे मॅडम, तुम्ही मला वाटतं धनंजय आत्म्याबद्दल बोललात की धनंजय आत्मा 3 दिवस फिरत असतो आणि सगळ्या गोष्टी बारीक सारीक बघत असतो
आणि मला वाटतं म्हणूनच राजे रजवाडे रुदाली बोलवायचे. रुदाली हा मूवी सुद्धा एक निघाला होता की रुदाली म्हणजे भाड्याने पैसे देऊन रडण्यासाठी माणसे बोलवणे. तर आत्मा बघत असतो, आत्म्याला हे कळायला पाहिजे की तुझी माणसं दुःखी आहेत. आणि मला माहित नाही खरोखरच ज्या वेळेला आपला एखादा माणूस होतो आपण खरंच दुःखी होतो आणि रडतो, परंतु जुन्या काळात हे रुदालींना बोलवलं जात होतं है ना. त्याचं कारण हेच असणार आहे. खूप सुंदर माहिती आहे मॅडम. मला पुनर्जन्माबद्दल पण तुम्ही सांगितलं. तर पुण्यवाचन कुंडली म्हणजे आतापर्यंत मला असं वाटत होतं की नंतर काय एवढं पत्रिका बघायची गरज नाहीये, पण पुण्यवाचन कुंडली ही जर मांडली तर आपल्याला कळेल की व्यक्ती लवकर पुनर्जन्म ह्याला कधी येईल आणि पुनर्जन्मात हा लवकर जाणार आहे, नंतर जाणार आहे, काय जाणार आहे, हे जस्ट आपल्या सॅटिस्फॅक्शनसाठी आपण हे नक्कीच करून घेणं गरजेचं आहे. मला असं वाटतं मॅडम, जर एखाद्या याच्यात क्षणी जर आला आणि आपल्याला कळलं की जर खूप उशीर होणार आहे याला पुनर्जन्म मिळण्यासाठी, तर जे काही आपण त्यांच्यासाठी पितृपंधरवडा असतो किंवा आणखीन वार्षिक वर्षश्राद्ध असतं, त्यावेळेला जर आपण आणखीन भक्तिभावाने काही पूजन केलं तर त्यांचं पलीकडचा जन्म किंवा पलीकडचं आयुष्य, मृत्यू पलीकडचं आयुष्य सुखद होऊ शकतं का? ते आपण वर्ष श्राद्ध वगैरे गोष्टी तर ते वर्ष होतात त्यानंतर नारायण नागबळी वगैरे पण सांगतो. तर एखाद्या विधी आपल्या व्यवस्थित झाल्या नाहीत त्याचे, तर त्या निश्चितच वर्ष श्राद्धानंतर किंवा अकाली मृत्यू येतो. काही लोकांची इच्छा तरुण वयामध्ये हार्ट अटॅकने आता सध्या बघतोय आपण 30चे 40 लोक अकाली मरताना दिसतात. त्याची त्यांची इच्छा ह्या राहिलेल्या असतात. तर त्यासाठी त्यांचा पुढचा जन्म लवकरच होतो आणि त्यांच्याच घराण्यामध्ये आपल्याला दिसून येतो झालेलं. पण ते प्रत्येकाला समजत नाही की हाच आपल्याला आलेला आहे. ते बरेच जे इन्स्टिट्यूशन ज्यांची चांगली आहे त्या लोकांना ह्या गोष्टी समजतात. आपण बघा ज्या वेळेला गर्भ राहतो ना तर त्या वेळेला डोळे लागतात, तर त्यावरून देखील काही गोष्टी आपल्याला समजतात. ओके, म्हणजे फारच वेगळं शास्त्र आहे. तुम्ही बघा की ज्योतिष जीवनाच्या अगोदर आणि जीवनाच्या नंतर प्रत्येक वेळेला आपल्या बरोबर आहे. आणि आताच्या तरुण पिढीला माझं हे सांगणं आहे की हे एक शास्त्र आहे, प्रचंड वेगळ्या प्रकारचे शास्त्र आहे. तर ह्या शास्त्राकडे दुर्लक्ष न करता जर ह्या शास्त्राचा नीट वापर केला, मी म्हणत नाहीये की अंधश्रद्धा पाळा, परंतु तुम्ही शास्त्रीय दृष्टिकोनातून जर ह्या शास्त्राकडे बघितलं तर नक्कीच आपलं आयुष्य सुखद आणि सुंदर होण्यासाठी याची मदत होते. मॅडम, मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की दिव्यांग मूल ज्या वेळेला जन्माला येतं, तर हे दिव्यांग मूल जन्माला येताना ह्याचं काय कारण असेल की खरंच दुःखदायक गोष्ट असते? हे दुःख फक्त त्या वेळेपुरतं नसतं, तर जे बाळ ते आहे तिथपर्यंत किंवा आई वडील जिवंत आहेत तिथपर्यंत हे दुःख असतं. तर याच्या मागे कारण काय असेल आणि हे टाळू शकतो का? गरुड पुराणामध्ये आपण जी जी काही पाप केलेली आहे तर त्यानुसार आपला पुढचा जन्म कुठला मिळणार आहे याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. तर पूर्वी आपल्या काळामध्ये साधारण आपण 50-60चे निश्चितच ऐकलं असेल गरुड पुराण काय काय आहे. सध्याच्या काळात तर कोणाला वेळ नाहीये मेन पूर्ण 10 दिवस 12 दिवस योग्य पद्धतीने थांबणे. हे दिव्यांग मूल देखील हे मागील जन्माशी संबंधित असतं. आई वडिलांकडून काहीतरी पाप घडलेलं असतं कळत न कळत. कोणी मुद्दाम जाणून बुजून तर करत नाही, पण काही गोष्टी कळत नळत कोणा देवताचा काही शाप लागलेला असतो. ह्या गोष्टी किंवा घरातल्या व्यक्तीच त्यांचे काही आपल्याला शाप लागलेले असतात. जसं की आई आहे, वडील आहे, भाऊ बांधकी आहे, नातलग आहे, तर त्यांचा काही शाप लागलेला असतो. तर त्या गोष्टी आपल्याला ह्या सध्याच्या काळामध्ये संतती होण्याच्या अडथळे येतात. काही गोष्टी आर्थिक दृष्ट्या त्रास होताना दिसतो. तर दिव्यांग मुलाचा विचार करता बघा काही स्त्रियांना किंवा काही जोडप्यांना मुलं नको असतात, तर त्यामुळे साधारण 3 महिने वाढ झाल्यानंतर गोळ्या खाल्लेले दिसून येतात. ज्या वेळेला 3रा महिना हा गुरुचा आहे, त्यानंतर 4था महिना हा महत्वाचा आहे. बुद्धी जी डेव्हलपमेंट बुद्धीची होते, मेंदूची जी डेव्हलपमेंट होते किंवा स्मृती म्हणा, या गोष्टी येतात 4थ्या महिन्यामध्ये. तर त्यावेळेला काहीतरी गोळ्या खाल्लेले असतात आणि आपल्याच कर्माची फळ आहे. दिव्यांग मूल म्हणजे काही ते प्रारब्ध दोष म्हणण्यापेक्षा आपण सध्या काहीतरी केलेलं आहे, तर त्याच्यामुळे हे आलेलं असतं आणि मग नंतर मग त्या मुलाच्या पत्रिकेत ते योग येणारच ना. मग हे तिन्ही म्हणजे आई वडील आणि मूल हे तिन्ही कुठल्या ना कुठल्या बंधनात अडकलेले असतात. कुठल्या तरी बंधनात अडकलेले असतात. म्हणजे मूल कसं आपले ऋण असतात.
आईचं मातृऋण आहे, पितृऋण आहे, मुलाचं आहे. हे ऋणानुबंध असतात. तेच मुलं आपल्या परत परत आई वडील ते मुलं, असं हे चक्र कायम चालू असतं. त्या या बऱ्याच गोष्टी या ऑटिस्टिक मुलांच्या बाबतीत दिसून येतात. इव्हन गर्भाची स्थिती कशी आहे, एखाद्यांच्या पत्रिकेमध्ये बघा चंद्र आणि राहू हा योग ज्या वेळेला येतो, तर ती गर्भधारणा करताना चंद्र म्हणजे आई आहे, तर त्या स्त्रीची मानसिक अवस्था व्यवस्थित नसते. तिला नको असतं, पण असं बळजबरीसारखं असं गोष्टी घडत गेलेल्या असतात. तर त्यामुळे चंद्र राहू युती बऱ्यापैकी दिसून येते. त्याचबरोबर पूर्वीच्या काळी बंधन घातले जात होते, की मंदिरात जाऊ नका, शंकराच्या मंदिरात जाऊ नका, गरोदर बायकांनी मारुतीच्या मंदिरात जाऊ नका, असं सांगितलं जायचं. तर चंद्र राहू युतीच्या वेळेला बघा, की त्याच गरोदर स्त्रिया शंकराच्या मंदिरात जातात आणि तिथे पूजा करतात. तर तशा बाळाच्या पत्रिकेमध्ये हा चंद्र राहू योग आपल्याला दिसून आलेला आहे. बघा, एक स्टडी, एक रिसर्च, एक अभ्यास म्हणून हा केलेला आहे. त्याचबरोबर चंद्र शनी देखील युती येताना दिसतं. पुनरफू योग असा म्हटला जातो चंद्र शनी. तर चंद्र शनी युती पत्रिकेमध्ये काय येते, तर त्यावेळेला ती गरोदर स्त्री मारुतीचं दर्शन घ्यायला जाते. कारण शनी म्हणजे काय, तर न्याय देवता आणि त्याचं दैवत म्हणजे काय, तर मारुती आहे. तर मारुतीचं दर्शन वारंवार त्या स्त्रीचं नको म्हणतात. पूर्वी काही बंधनं राहत होते पूर्वजांकडून, आपल्या घरातल्या जुन्या लोकांकडून, पण तर ते जातात, सातत्याने जाणं होतं. तर तो एक भाग पण चंद्र शनी युतीचा दिसून येतो. त्याचबरोबर प्रेग्नन्सी ज्या वेळेला राहते, तर तिथे एखादा गर्भ कसा आहे, एक दोघांचा आनंदाचं मिलनाचं गर्भ, त्यानंतर तो गर्भ निर्माण होतो. तर तिथे उदासीनता आहे. चंद्र शनी युती म्हणजे काय, तर त्या बाईला आनंद झालेला नाही, तर तिथे तिची मानसिक स्थिती उदासीन आहे, नको असताना तो गर्भ राहिला. अशा गोष्टी पण आपण या पत्रिकेवरून, या युतीवरून सांगू शकतो. पण मॅडम टाळू शकतो का? टाळू शकतो आपण. पूर्वीच्या लोकांनी बंधनं म्हणून घालून ठेवले होते, पण सध्याची पिढी कुठे ऐकते. नाही, आम्ही बघणार, करून बघणार असे. शिव मंदिरात जायचं नाही किंवा मारुती मंदिरात प्रेग्नंट स्त्रीने जायचं नाही, तर ते साधारण कोणत्या महिन्यापासून बंद केलं पाहिजे? साधारण 3ऱ्या महिन्यानंतर एकंदर सगळं आंतरिक डेव्हलपमेंट व्हायला लागते. तर 3रा महिना ते पुढे 9 महिना डिलिव्हरी झाल्यानंतर 6व्या महिन्यानंतर आपल्याला देवदर्शन करायला घेऊन जात होते, तर त्यानंतरच जावं असं म्हटलं जातं. नद्या नाल्या ओलांडायची नाही हे पण पूर्वी सांगत होते, पण सध्याच्या काळात कुठे आपण त्यावेळेला म्हणा की साधनं तशी चांगली गाड्या, म्हणजे प्रवासाची साधनं नव्हती, परंतु हे मात्र अगदी वेगळंच आहे. आणि तुम्ही म्हणता की आपल्या पुराणांमध्ये पण लिहिलेलं आहे, शिव मंदिरात प्रेग्नंट स्त्रीने जाऊ नये 3ऱ्या महिन्यापासून, आणि मारुतीच्या मंदिरात जाऊ नये, शनी मंदिरात जाऊ नये. तर प्लीज नोट घ्या. कारण का, माझे जे व्ह्युअर्स आहेत, माझे ऑडियन्स आहेत, त्यांचं आयुष्य सुंदर व्हावं, हाच ह्याच्या मागचा हेतू आहे. मग कशाला विषयाची परीक्षा बघा, नका जाऊ. आणि शिव म्हणजे आत्मा, आपल्या आत्म्याबरोबर राहा, म्हणजे शिवाबरोबर घरी आठवण करा, सगळे तुमच्याकडे येतात. बरोबर आहे ना मॅडम? बरोबर आहे. पण मला नाही वाटत की कुणी विषयाची परीक्षा घेण्याची गरज आहे. मॅडम, आणखीन एक गोष्ट, अवयव दान. मृत्यू होतो, शरीर नश्वर आहे, पण अग्निदाह करतो, परंतु आपल्या शरीरात अब्जो करोडो देऊन सुद्धा जे मिळणार नाही अशा गोष्टी आहेत, असे अवयव आहेत. ह्या अवयवांचा पण दान घेतो. माझ्याकडे एक क्लायंट आली होती, ती म्हणाली की मॅडम, मला डोळे द्यायचेत, पण मला भीती की मी आता डोळे दिले तर पुढच्या जन्मात माझं काय होईल, म्हणून ती घाबरत होती. तर तुम्ही काही याच्यावर प्रकाश टाकाल? कसं आहे, मागचे जे काही पूर्वज आहेत, 2 प्रकारचे लोक आपल्याला दिसून येतात. एक डोळस विचार करणारे आणि एक अंधश्रद्धा असं बाळगणारे. तर सध्या शास्त्राचा विचार करता एखादा अवयव दान करणे म्हणजे मोठं पुण्याचं काम समजलं जातं. अकाली ज्या वेळेला ब्रेनडेड आहे किंवा हृदयाची गरज आहे, किडनीची गरज आहे, तर ते द्यावं असं मला वाटतं. किंवा मेडिकल शास्त्रासाठी आपला देह जर उपयोगी होत असेल कोणासाठी, अभ्यासासाठी, तर द्यायला काहीच हरकत नाही. परंतु पूर्वीच्या काळी असं 16 संस्कारांनी आपण बांधलेले आहोत. तर एखादा मृत्यू झाल्यानंतर त्या देहावर जरी मृत्यू झाला तरी आसक्ती ही असतेच, मृत्यू पावलेल्या व्यक्तीची असतेच. मग त्याचे अग्निदाहामध्ये सगळे हे आपण संस्कार करतोच. तर ते नाही केले तर मग त्याला पुढे मुक्ती मिळत नाही असं पण म्हटलं जातं. हे दोन्ही टप्प्याचे विचार आपण एक सध्या 21व्या शतकाचे नागरिक म्हणून दोन्ही विचार करायला हवेत. तर तुम्ही देहदान दिला नाही, एखादी गोष्ट, डॉक्टर लोक आहे जे नवीन तंत्रज्ञान आपल्या पुढे आणणार आहे,
रिसर्च होणार आहेत, औषधं मिळणार आहेत, रोग मिळणार आहेत, काय होणार आहे, तर त्यांना अभ्यासासाठी द्यावेत असं मला वाटतंय. आणि त्यानंतर परत जो तो देह दिल्यानंतर त्याचं योग्य आपण संस्कार केले तर चालू शकतं असं मला वाटतंय. म्हणजे अवयवदान करावं, करावेत, ते एक तिथे असं पुण्यकाम काही आहे अवयवदान करणं. म्हणजे ही भीती खोटी आहे की डोळे दिले तर पुढच्या जन्मी आंधळं, असं काहीही होणार नाही असं आपलं काही शास्त्र नाही, सांगतं. हो असं काही नाहीये. आपण डोळच विचार करा. तुम्ही आता समजा तुमच्याच घरातल्या व्यक्तीला हृदयाची गरज आहे, किडनीची गरज आहे आणि कोणी दाता मिळत नाही म्हणून तो जर मृत्यू त्याचा होत असेल, चांगली गोष्ट त्याला जीवदान देणारी आहे, तर मग ती का संकल्पना आपण जीवनात अंमल करायची. अतिशय अतिशय समाजाला उपयुक्त असलेला संदेश मॅडमने आता दिलाय की अवयवदान हे करा. म्हणजे भीती बाळगू नका, कारण ते तुमचं पुण्यकर्म आहे आणि आपण आयुष्य जगताना इतकी पापकर्म करताना जायच्या वेळेला जर एखादं पुण्यकर्म केलं तर ही सगळी पापकर्म धुवून निघतील असं मला वाटतं. मॅडम बरोबर आहे का? बरोबर, अगदी बरोबर. मॅडम आता असं म्हटलं जातं की ज्योतिषाने 3 भाकीत करू नये. एक पहिलं भाकीत म्हणजे मुलगा आहे की मुलगी हे तर करूच नये, कारण आपल्या समाजात अशी लोक आहेत की ते अर्भक असतं, जे बाळ असतं पोटात त्याला त्याच्यातून नामशेष करतात. दुसरं म्हणजे हे मृत्यूचं सुद्धा भाकीत करू नये असं म्हणतात. आपण काय सांग? बरोबर आहे, कारण जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातात नाहीये. आपल्या पुढे वर जे आहे निळा आकाश, आकाश तत्व हे सगळं गुरुच्या अंमलाखाली आहे. आणि एखादा जीव, कोणता जीव कधी जन्म घेणार आहे आणि तो कोण असेल, मुलगा असो मुलगी असो, तर हे आपल्या गोष्टी हातात नाही. त्याचबरोबर मृत्यू आपण ज्या वेळेला जन्म आपला होतो तर श्वासांची संख्या घेऊनच जन्मलेला असतो. एवढा एवढा आपला श्वास आहे आणि इथून इथून तुझा मृत्यू ठरलेला आहे. तर शक्यतो करायची नाही, देवाच्या न्यायापुढे जायचं नाही असं म्हटलं जातं, खरी गोष्ट आहे. पण बऱ्याच वेळेला काय होतं, मृत्यूचे ज्योतिषी आहे आपण, ज्योतिष शास्त्र म्हणजे काय तर शास्त्र आहे, तिथे सायन्स आहे. त्यामुळे अंधश्रद्धा न बाळगता काही गोष्टी आपण नक्कीच सांगू शकतो आणि एक ज्योतिषी म्हणून पॉझिटिव्ह अप्रोच ठेवणं हे देखील गरजेचं आहे. तर काही वेळेस अत्यवस्थ लोक असतात, तर त्यांचा मोठ्या मोठ्या आजारांनी किंवा ब्रेन डेड वगैरे असतात, तर त्यांचा साधारण आयसीयूचा खर्च हा खूप असतो आणि एखाद्या सामान्य व्यक्तीला किंवा साधारण कुटुंबाला तो खर्च पेलवत नाही. तर त्यावेळेला लोक येतात विचारायला, नाही असं नाही. तर 1-2 लोकांना मी पण सांगितलेलं आहे की बाबा तुमचं काय असेल ती पॉझिटिव्ह उत्तर द्यायची, हे आम्ही शिकलोय आमच्या गुरुकडून. तर साधारण कालावधी नाही सांगू शकत आम्ही, कारण तो मृत्यूचा निर्णय आपण हातात घेणे हे अयोग्य आहे पहिली गोष्ट. तर त्यासाठी महामृत्युंजय जप आपण करू शकतो. तर साधारण तो लाखामध्ये केला तर हा शिवाचा महादेव आहे तो, हो, तिथिलय, वैराग्य आणि मृत्यूचा ग्रह तो महादेव आहे, मृत्यूचा तारक. तर महादेवाला आपण साकडं घालायचं, मग त्यामधून दोन्ही गोष्टी घडू शकतात, आयदर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. मग तो त्यातून वाचू शकेल, त्या कंडिशन मधनं बाहेर येऊ शकेल किंवा मग त्याला मोक्ष किंवा मुक्ती मिळेल, पुढच्या मार्गासाठी, पुढच्या जन्मासाठी तो जाऊ शकतो. तर ही गोष्ट अशी आपण सांगू शकतो. बरोबर आहे. म्हणजे अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपण हे सांगतो, बरोबर की नाही? रेग्युलर मध्ये सांगू नये, अपवादात्मक जरूर सांगावं. आणि मॅडम तुम्ही आता बोलला तर आणखीन एक प्रश्न आणि अतिशय मुख्य प्रश्न मला तुम्हाला विचारायचंय, मोक्ष म्हणजे काय आणि मोक्ष होणार आहे हे कळतं का? पत्रिका सांगते का? आणि त्या व्यक्तीला सुद्धा हे जाणीव होत राहते का? हो, नक्कीच. मोक्ष ही संकल्पना आहे आणि साधारण आपल्या ज्या 12 राशी आहेत, मेष, वृषभ, मीन पर्यंत ज्या राशी आहेत, तर त्या हा टप्पा आपल्याला पार करायला लागतो आयुष्यामध्ये. ज्या वेळेला तुमची मेष राशी आहे तर पुढचा जन्म वृषभ राशीत असू शकतो. समजा मकर कुंभ असेल तर तुमचा पुढचा जन्म मीन राशीमध्ये देखील येऊ शकतो आणि तो तुमचा शेवटचा जन्म देखील असू शकतो. आणि मोक्ष ही संकल्पना खरी आहे. साधारण लाखो करोडोंमध्ये एकाला मोक्ष मिळतो. आपण काही भौतिक जगातली किडे आहेत आपण, आपल्याला इतक्या लवकर मोक्षाची संकल्पना करणे किंवा मोक्षासाठी इच्छा करणे हे खूप अवघड आहे. तर त्यासाठी मोह, माया, पाश यापासून दूर जायला लागतो. तेवढी साधना, आध्यात्मिक लागेबांधे हे नक्की आपल्याला तसे ते घेऊन यायला लागतात. साधारण साधू, माझा वाचस्पतीसाठी हाच विषय होता.
तर साधारण साधू संतांचे पत्रिकेतील योग हा विषयच होता. तर पत्रिकेमध्ये जे काही 4 आणि 8 आणि 12 ही 3 स्थाने आहेत, तर ही मोक्षाची संबंधित स्थाने समजली जातात. चतुर्थ स्थान काय आहे? सर्व सुखांचं ते स्थान आहे. तर या साधू संतांच्या पत्रिकेमध्ये असे योग दिसून आले की चौथं स्थान सर्व आपण भौतिक जगामध्ये सर्व सुख पाहिजे आपल्याला, हाव असते. तर सर्व सुखांचा त्याग करून पुढे जाणे, तर त्यासाठी चतुर्थ स्थान त्यांचं बलवान दिसून आले. ह्या साधू संतांच्या टेंबे स्वामी म्हणा, कलकोट स्वामी म्हणा, साईबाबा, सत्य साईबाबा, गोदावरी माता, कलावती आई, ह्या सगळ्यांच्या पत्रिकेचा ज्या ज्या वेळेला अभ्यास केलेला आहे, तर चतुर्थ स्थान त्याच्याशी लागे बांधे, त्याचा अट्रॅक्शन, मोह दूर. चतुर्थ स्थान सर्व सुखांचा त्याग, हे चतुर्थ स्थानावरून समजलं त्यांच्या पत्रिकेत. 8वं स्थान आहे. 8वं स्थान गूढशास्त्राशी संबंधित स्थान समजलं जातं. तर तिथे त्यांची साधना, ध्यान धारणा, उपासना ह्या गोष्टी या 8व्या स्थानावरून समज. आणि 8वं स्थान पूर्वसंचित पण दर्शवित होतं. मागच्या जन्मी त्यांनी या किती एक जन्मामध्ये साधना केलेली असेल, तर त्यावेळेला त्यांना या जन्मामध्ये मोक्ष मिळतो, अशी ही गोष्ट आहे. त्याचबरोबर हे 12वं स्थान आहे, ते देखील शनीचं स्थान आहे. तर इथे केतू, शनी असे ग्रह जर असतील, तर ते निश्चितच आपल्याला मोक्षासाठी आपल्याला मार्ग शोधून देतात असं म्हटलेलं आहे. 12वं स्थान काय आहे? 12वं म्हणजे खर्च, हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. त्याचबरोबर बेडरूम मधलं सुख हे 12वं स्थान सांगतं. तर हे सोडून ह्याचा त्याग करणे, मोह माया पाश, हे 12वं स्थान सांगतं. तर हे त्यागून त्याच्या वरच्या लेवलमध्ये जाणं, तर हे देखील पत्रिकेवरून आपल्याला समजतं. तर ते संत लोकांच्या पत्रिकेमध्ये दिसून आलेले आहेत हे सगळे योग. 4, 8 आणि 12 ही स्थान, ह्याला मोक्ष त्रिकोण म्हणतात. त्याची बलवत्ता जास्त दिसून आलेली आहे. आणि ग्रहांचा विचार करता शनी प्रबळ दिसून येतो त्यांचा. शनी म्हणजे काय? मोह माया त्यागणे, वैराग्य. त्याचबरोबर शनी पूर्वजन्म देखील दर्शवितो. पूर्वकर्म तुमचं पूर्वसंचित जे आहे, तर ते शनीशी संबंधित असतात. तर बऱ्याच वेळेला या 4, 8, 12चा संबंध शनी, राहू, केतू यांच्याशी दिसून आला. आणि हर्षल, प्लुटो आणि नेपच्यून, तर या ग्रहांना आपण तसं डावलतो, त्यांचं काही तसं महत्व नाही, कारण ते साधारण 18 वर्ष 20 वर्षानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जातात. परंतु अध्यात्माचा विचार करता वरच्या पट्टीतले जे तरंग आहेत, तर त्यांना कॅप्चर करण्याची क्षमता या 3 ग्रहामध्ये दिसून येते. तर कॉम्बिनेशन मध्ये हे आपल्याला दिसून आलेले आहेत. राहू, केतू, नेपच्यून, हर्षल, प्लुटो, शनीची सोबत. आणि गुरुचं पण महत्व आहे. शनीच्या खालोखाल गुरु आपलं जी उपासना आहे, अध्यात्म आहे, हे सगळं आपल्याला दाखवतो. आणि त्याचबरोबर नेपच्यून आणि केतू हे देखील महत्वाचे आहेत. तर नेपच्यून काय? आपल्याला जे डोळ्यांना जे दिसतं, तर त्याच्या पलीकडचं आपल्याला नेपच्यून दर्शवितो. ते समाधी अवस्था ज्या वेळेला घेतात काही संत लोक वगैरे, तर त्यावेळेला त्यांच्या पत्रिकेमध्ये नेपच्यून चांगला दिसून आलेला आहे. नेपच्यून. त्यानंतर केतू हा मोक्षाचा कारकच आहे. तर तो जर व्ययस्थानी असेल, तर इव्हन आता सध्या पण आपण अभ्यास करतो पत्रिकांमध्ये, तर काही लोकांच्या पत्रिकेमध्ये केतू दिसून येतो. तर बऱ्याच वेळेला त्यांचे विवाह झालेले नसतात, त्यांनी पाश त्यांचे मागे लावून घेतलेले नसतात. तर त्याचा अर्थ काय आहे? तर हा त्यांचा शेवटचा जन्म आहे. इथे त्यांचं सगळं कर्म संपलेलं आहे आणि यातून पुढे ते मोक्षाच्या दृष्टीने जाण्यासाठी तयार असतात. त्यांचे कोणाशी ऋण नाहीये, कोणाशी लागेबांधी नाहीये, मोह माया नाही आहे, पाश नाहीये. तर ह्या गोष्टी आपल्याला ह्या केतूवरून समजतात 12व्या स्थानात. मॅडम, इतकी सुंदर माहिती. ह्या सगळ्याचं तुम्ही समग्र जे वर्णन आहे ते तुमच्या आगामी पुस्तकात केलंय का? आणि त्या आगामी पुस्तकाचं नाव काय? हो, नक्कीच. माझं मेडिकल, पॅरामेडिकल क्षेत्र आहे. मी फार्मसी क्षेत्रातून आलेली आहे, परंतु डेस्टिनी मला इथं घेऊन आली ज्योतिषशास्त्रामध्ये. खरं तर मला डॉक्टर व्हायची इच्छा होती, म्हणून मी डी-फार्म केलं. त्यानंतर BAMS करावं का, पण त्यावेळेला कॉलेजनी सोडलं नाही, की तू ब्रिलियंट स्टुडंट आहे आणि तिकडे नको जाऊ, इथेच तुला चांगला व्हावंय. म्हणून मी तिकडे औषधशास्त्रामध्येच शिक्षण घेतलं. मग ते डॉक्टर, आता काय आपण ज्योतिषी काय आहे, तर एखाद्याचं डॉक्टर काय नाडी परीक्षण करून निदान करतात, आणि आम्ही काय करतो, ज्योतिषी पत्रिका उघडतो आणि मग त्यांचं काय त्रास आहे, त्यांना काय आजार आहे आणि त्याचे कसे उपाय सांगायचे, हे आपण करतोच. ज्योतिषी म्हणजे एक प्रकारचं डॉक्टरच आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि ह्याच ज्योतिषशास्त्र आणि औषधशास्त्र ह्याचं एकत्रित काहीतरी करावं, म्हणजे
आजार जे येतात, रोग येतात, हे प्रारब्धाशी, पूर्वकर्म किंवा काही गोष्टींशी संबंधित असतात. तर आजार तर आपल्याला माहिती आहेत. जसं मेडिकल मी शिकलेली आहे, पॅरामेडिकल. औषध कोणतं द्यायचं एखाद्या आजारावर, तर ते आपल्याला जाणकार आहे त्यामध्ये. पण हे योग, हे आजार का येतात, तर त्याचं ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या कुठले योग येऊ शकतात की जेणेकरून आपल्याला हा आजार आलेला आहे. या ग्रहांच्या युती आहे. 6, 8, 12 ही 3 स्थाने महत्वाची समजली जातात आजाराची किंवा त्रास, दुःख देणारी स्थाने ही म्हटलेली आहे. तर त्या त्रासाशी संबंधित रोग, आजार, त्या दृष्टीने मेडिकल सायन्सवर ज्योतिषशास्त्रानुसार हे माझं नवीन पुस्तक येणार आहे. तर आरोग्य दीपिका असं त्याचं नाव आहे. आणि थोडासा वास्ट भाग मी त्यामध्ये घेणार आहे, ते की मेडिकल शास्त्रावर खूप कमी पुस्तकं आहेत. आणि द्वारकानाथ राजेंचं एक पुस्तक आहे, तर ते छान आहे. तर त्यांचा आधार घेऊनच मी पुढे ह्याचा अभ्यास करणार आहे. आणि एखादा आजार का होतो ती ग्रहस्थिती आणि त्याचबरोबर आयुर्वेदानुसार कोणत्या घटना आपल्याला त्या आजाराला कारणीभूत ठरतात, काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपल्याला समजतं. आणि ते झालेलं आहे. पण ग्रहानुसार देखील आपण एखादा आजार बरा करण्यासाठी काही उपासना करू शकतो का? आणि 100% आहे. बघा, सध्याच्या काळामध्ये थायरॉइड आजार हा 90% बायकांना जास्त करून दिसून येतो. तर थायरॉइड आजारासाठी कुठली ग्रहस्थिती आहे, त्यानंतर आपल्याला कसं टाळता येईल, हायपो आहे, नंतर हायपर आहे, तर ती कसं टाळता येईल, तर त्यानुसार आपण उपासना करून ती जी एक गोळी असते तर त्याच्यापासून सुटका मिळेल का? तर हेच सगळं त्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या आजारांचं मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या ज्या 12 राशी आहेत, तर मेंदूपासून तळपायापर्यंत सगळ्यावर राशीचा, ग्रहांचा अंमल आहे. तर प्रत्येक ह्या राशीनुसार कोणते कोणते आजार आपल्याला येतील, त्यामध्ये पत्रिकेतील स्थिती काय आहे आणि ती टाळता येऊ शकते का उपासनेने, तर याचं थोडं सोप्या भाषेत सर्वसामान्यांना समजेल असं ह्या पद्धतीने पुस्तक बनवण्याचा विचार चाललेला आहे, अभ्यास चालू आहे. खूप छान मॅडम. कारण डायबिटीस, कॅन्सर, थायरॉइड अगदी 10 मधल्या एका माणसाला आहेत किंवा 2-3 माणसांना डायबिटीस तर 5 दिसतोय. तर याच्यावरती जर तुमचं अशा प्रकारे पुस्तक आलं तर ते नक्कीच जनमानसात खूप त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. आणि मी सगळ्यांना विनंती करते की इतकं व्यासंगी व्यक्तिमत्व आहे, ह्या व्यासंगी व्यक्तिमत्वाचं जे परिपाक होऊन जे पुस्तक येणार आहे ते आपण सगळ्यांनी घेऊया. त्यावेळेला मॅडमना पुन्हा एकदा बोलूया, मॅडमचा प्रकाशन सोहळा सुद्धा आपण दाखवूया, जेणेकरून आपल्याला योग्य वेळेला योग्य गोष्ट माहिती झाली तर ती आपण नक्कीच घेणार आहोत. मॅडम, इतकी सुंदर माहिती तुम्ही आमच्या व्ह्युअर्सना सांगितलीत आणि खरोखर आयुष्यात शलाखेप्रमाणे लोकांना मार्गदर्शन करणारं असं हे नॉलेज तुमचं आमच्यापर्यंत पोहोचलंय. तर तुमच्यासाठी आम्ही एक एंजल कार्ड काढणार आहोत की तुमचं आयुष्य आणि तुमचं हा व्यासंग कसा पुढे जाईल, मुख्य म्हणजे हा व्यासंग कसा पुढे राहील, ह्याच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एंजलचं कार्ड काढतोय. एंजल्सना मी विनंती करते की ॲक्युरेट मार्गदर्शन मॅडमना व्हावं. मॅडमसाठी एक अतिशय सुंदर सुंदर कार्ड आलेलं आहे. ते म्हणजे मॅडमने आपल्याला जे सांगितलं ते पेशन्स. आपल्या मॅडमकडे भरपूर पेशन्स आहेत आणि ते ह्या कार्डावरून दिसून येते. ते जे कार्य करतायत त्या कार्यामध्ये सुद्धा अत्यंत पेशन्सची आवश्यकता आहे. मॅडम, याच्यानंतर पूर्ण चंद्र आणि बहारलेलं असं आयुष्य असणार आहे. आणि तुमचं पुस्तक सुद्धा अनेक लोकांना मार्गदर्शक ठरणार आहे. कारण एक कार्डच सांगतं अत्यंत पेशन्सनी जे काम तुम्ही केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला खूप सुयश चिंतितो. आणि तुम्ही एक ज्योतिष म्हणून इतकं मार्गदर्शन लोकांना करता त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.